महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग समग्र शिक्षा मुंबई यांनी काल जो परिपत्र येतो दिनांक 22/4/2026 ला 22 एप्रिलला निर्माण झाले परिपत्रक आहे. त्याचा विषय असा बघा, राज्यातील सर्व शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या इमारती, वर्गखोल्या, स्वयंपाकगृह, स्वच्छतागृहाची मान्सून पूर्व तपासणी करण्याबाबत प्रतिवर्षी नियमितपणे इमारतीची मान्सून पूर्व मान्सूनोत्तर तपासणी करणे ही अनिवार्य सुरक्षा प्रक्रिया आहे. सदर मान्सून पूर्व तपासणी दरवर्षी दिनांक 15 मे पूर्वी करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने राज्यातील सर्व शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या इमारती, वर्गखोल्या, स्वयंपाकगृह, स्वच्छतागृहाची मान्सून पूर्व तपासणी दिनांक 15 मे पूर्वी करणे आवश्यक आहे. सदर तपासणीमध्ये संरचनात्मक तपासणी, जलरोधक, धोकादायक व जीर्ण झालेल्या इमारती ओळखणे यांचा समावेश असतो. सदर तपासणीमध्ये इमारती बांधकामाची संरचनाची मजबूती, छतातून होणारी गळती, पर्जन्य वाघ, नलिका, पावसाळी पाणी वाहून नेणारी गटारे यांची साफसफाई अभिप्रेत आहे. संरचनात्मक तपासणी अन्वये धोकादायक व जीर्ण झालेल्या इमारती ओळखणे सुद्धा अभिप्रेत आहे. सदर संरचनात्मक तपासणी, जलरोधक तपासणी, धोकादायक व जीर्ण झालेल्या इमारतीची निश्चित केल्यानंतर त्याबाबतचा तपासणी अहवाल तयार करून त्यानुसार कारवाईची आवश्यक उपाययोजना अंतिम स्वरूप देऊन दुरुस्ती कामे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण क्रीडा विभाग दिनांक 13/5/2022 दिनांक 16 एप्रिल 2025 शासन निर्णयातील परिपत्रकानुसार नमूद योजनेप्रमाणे उचित योजना अंतर्गत मंजुरी आवश्यक निधी उपलब्ध झाल्यानंतर त्यानुसार आवश्यक त्या उपाययोजनांची कामे हाती घेऊन ती कामे वेळेत पूर्ण करण्यात यावीत. याप्रमाणे संबंधितांना आपल्या सराव कळवण्यात यावीत. उक्त नमूद कार्यवाहीच्या अनुषंगाने पूर्वतयारी म्हणून करायच्या राज्यातील सर्व शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या इमारती, वर्गखोल्या, स्वयंपाकगृह, स्वच्छतागृहाची मान्सून पूर्व तपासणीच्या संदर्भात खालील मुद्द्यावर कार्यवाही करणे अभिप्रेत आहे. या ठिकाणी दिलेलं बघा. 1. संरचनात्मक तपासणी करताना इमारती व इतर बांधकामामध्ये संरचनात्मक भेगा किंवा कमकुवतपणा ओळखणे. 2. संरचनात्मक तपासणी केल्यानंतर धोकादायक असलेली इमारत, वर्गखोल्या, स्वच्छतागृह यांची निश्चित करून तेथील वापर त्वरित थांबवणे. संरचनात्मक तपासणी केल्यानंतर वापरात असुरक्षित ठरलेल्या धोकादायक बांधकामाबाबत शाळांच्या इमारती, वर्गखोल्या, स्वयंपाकगृह, स्वच्छतागृहाच्या तात्काळ सूचना देऊन त्या त्वरित रिकाम्या कराव्यात. 4. तेथील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था करून त्या ठिकाणी त्यांचे स्थलांतर करणे. 5. संरचनात्मक तपासणी अंती शाळांच्या इमारती, वर्गखोल्या, स्वच्छतागृहाच्या छतामधून होणारी गळती थांबवण्याकरिता जलरोधक प्रक्रियेची कामे हाती घेऊन ती पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे. 6. शाळांच्या इमारती, वर्गखोल्या, स्वयंपाकगृह, स्वच्छतागृहाच्या संदर्भात करायची महत्वाची व तातडीची संरचनात्मक दुरुस्ती कामे हाती घेऊन ती पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे. विविध कार्यपद्धतीचा अवलंब करून धोकादायक संरचना लवकरात लवकर पाडणे. जिल्हा परिषदेच्या अधीनस्थ मोकळीक झालेल्या धोकादायक झालेल्या शाळांच्या इमारतीच्या निर्णयाच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाचा प्राप्त विकास विभागाचा दिनांक 26/12/2025 शासन परिपत्रकातील तरतुदीचा आधार घेऊन कार्यवाही करणे. शाळेतील इमारती, वर्गखोल्या, स्वयंपाकगृह, स्वच्छतागृह यांना भेगा पडल्या असल्यास त्यांची उचित दुरुस्ती त्वरित करण्यात यावी. धोकादायक इमारती, वर्गखोल्यांचा तात्काळ वापर बंद करून धोकादायक इमारतीच्या सभोवतालच्या प्रवेशाचा मज्जाव करणारी काटेरी कुंपण घालण्यात यावी. तसेच सदर इमारतीकडे जाण्यास मनाई करावी. शाळा परिसरामध्ये विहीर असल्यास विहिरीत सुरक्षतेच्या अनुषंगाने लोखंडाची मजबूत जाळी बसवण्यात यावी. तसेच सदर ठिकाणी विद्यार्थ्यांचे जाऊ नये याकरता त्या ठिकाणी उचित असे सूचना फलक लावण्यात यावेत. शाळेतील सांडपाण्याचा निचरा इमारतीच्या विरुद्ध दिशेने होईल याबाबत काळजी घेण्यात यावी. पर्जन्य वाघ, नलिका व गटारी यांची साफसफाई करणे. पर्जन्य वाघ, नलिकाची तपासणी करून त्या ठिकाणी अडकलेला कचरा असल्यास तो काढून टाकणे व सदर नलिका पाणी त्या ठिकाणी अडकलेला कचरा असल्यास तो काढून टाकणे व सदर नलिका पाणी वाहून नेण्यासाठी अडथळा रहित असतील याची खातरजमा करून घेणे. तसेच पावसाळी पाणी वाहून नेणारी गटारी अडथळा रहित व रिमूव्ह चॉक ऑफ इफ एनी राहतील याप्रमाणे साफसफाई करणे. पर्जन्य वाघ नलिकांना जोडणारी इमारतीच्या छतावरील छिद्रे मोकळी करणे. पावसाचे पाणी वाहून नेणारे साफ करणे. इमारतीच्या भिंतीवर व इतर वाढलेली लहान मोठी झाडे, झुडपे, वनस्पती, गवत काढून टाकणे. शाळेतील सर्व वर्गखोल्यातील विद्युत जोडणी सुरक्षित असल्याची तपासणी करण्यात यावी. विद्युत तारा, वायर, केबल लोंबकळत असतील तर त्या ठिकाणी सुरक्षितपणे व्यवस्थितरित्या अडकण्यात यावेत. तसेच सदर विद्युत तार, वायर, केबल मधून विद्युत प्रवाह सुरू असल्यास त्या संदर्भात योग्य ती खबरदारी घेऊन त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी. विद्युत अर्थिंगची जोडणी योग्य प्रकारे केल्याबाबतची खातरजमा करण्यात यावी. विद्युत स्विचचे सॉकेट, फ्यूज याची तपासणी वेळोवेळी करण्यात यावी. सदर बाबी योग्य प्रकारे सुरक्षिततेच्या कार्यरत असल्याची खातरजमा करण्यात यावी. विद्यार्थ्यांना विद्युत प्रवाहाचा झटका लागू नये याकरता विद्यार्थ्यांनी विद्युत खांबास स्पर्श करू नये अशा स्पष्ट सूचना देण्यात याव्यात. विद्युत तार, वायर, केबलच्या जवळ झाडांच्या फांद्या असल्यास त्यांची नियमितपणे सुरक्षितपणे छाटणी करण्यात यावी. सदर छाटणी करण्यापूर्वी संबंधित प्राधिकरणाची या संदर्भाची पूर्व परवानगी घेण्यात यावी.
प्रमुख विद्युत वितरण व्यवस्था कुलूपबंद ठेवावी. प्रमुख विद्युत वितरण व्यवस्था कुलूपबंद ठेवावी. जिने व्हरांडे आपत्कालीन मार्गिका पूर्णपणे अडथळा विरहित मोकळ्या राहतील व त्या ठिकाणी कोणतेही प्रकारचे सामान व साहित्य इतर अडथळा निर्माण करणाऱ्या वस्तू ठेवण्यात येऊ नयेत याबाबतची दक्षता घेण्यात यावी. शालेय इमारतीच्या परिसरात खड्डे असल्यास सदर खड्डे बुजवण्याबाबत उचित कार्यवाही त्वरित करण्यात यावी. शाळांच्या मुख्य प्रवेशद्वार कुंपण भिंती यांची पाहणी करून मुख्य प्रवेशद्वार व कुंपण भिंती सुस्थित असल्याबाबतचा खातरजमा करण्यात यावी. आवश्यक वाटल्यास ते उचित दुरुस्ती करण्यात यावी. उपरोक्त नमूद मुद्द्याच्या अनुषंगाने मान्सून पूर्व म्हणजे प्री मान्सून तपासणी करून त्या अनुषंगाने करावयाची दुरुस्तीची कामे वेळेत मंजूर करून घेणे, निधी उपलब्ध करून घेऊन लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावीत असे सर्व संबंधितांना आपल्या सर्व कळवण्यात यावेत. या ठिकाणी साहेबांची सही आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.